साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। घंटागाडीच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी विक्रमी कचऱ्याचे संकलन झाले आहे। स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वसामान्य सोलापूरकरांचे सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली। स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोलापूर महापालिकेच्या मार्फत घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील विविध भागातून कचरा संकलित करण्यात येतो। याकरिता 200 घंटागाड्यांचा वापर केला जात आहे, तर 1600 कर्मचारी कचरा संकलनासाठी कार्यरत आहेत। या कचरा संकलनावर नियंत्रण करण्याकरिता SICSTची नियुक्ती करण्यात आली आहे। यामुळे सोलापूर शहर आणि परिसरामध्ये संकलित करण्यात आलेल्या कचऱ्यात यंदाच्या वर्षी विक्रमी वाढ झाली असून 326 टन कचरा संकलित झाल्याची नोंद पालिकेकडे उपलब्ध झाली आहे। याचा अर्थ सोलापूरने कचरा संकलनाकरिता पालिकेच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने विक्रमी कचरा संकलित झाला आहे, अशी माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली। घंटागाडी आपण पाठवत असतो, साधारणतः 200 घंटागाडीच्या माध्यमातून आणि 1600 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपण घनकचरा व्यवस्थापन करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने सर्व सोलापूरकरचे आम्हाला आभार मानायचे की 326 टन कचरा रेकॉर्डमध्ये आपल्याकडे आता जमा होत आहे आणि आतापर्यंत हे हायेस्ट कचरा संकलन होत आहे महापालिकेकडे। याच्यामध्ये सर्व आमचे SI, CSI आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। नागरिकांनी घंटागाडीतच कचरा देत असल्यामुळे 326 टन कचरा उपलब्ध होत आहे आणि असाच कचरा नागरिकांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त कुठेही न टाकता, कुठल्याही मोकळ्या जागेत न टाकता घंटागाडीतच कचरा द्या। घंटागाडी दारोदारी पाठवायचं, घरोघरी पाठवायचं नियोजन आम्ही करत आहोत। कचऱ्याच्या संदर्भात कुठली तक्रार असेल तर स्वच्छता ॲपवर आपण तक्रार करू शकता। महापालिका तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे। शिवाय केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोबाईल ॲपद्वारे शहरातील सार्वजनिक शौचालयावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून यापुढे ढोलकीच्या माध्यमातून शौचालयाची दुरुस्ती आणि संबंधित अधिकारी आला की नाही याची माहिती या टूलकिटच्या माध्यमातून नियंत्रणात ठेवली जाणार असल्याची माहिती देखील पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली। चालू केलेले आहे सर्व महापालिका, त्याच्यामध्ये आपण स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये सहभाग घेत आहोत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे स्वच्छता ॲप केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने यात आणलेलं आहे। या स्वच्छता ॲपमध्ये महापालिकेचे जे काही कॉमन टॉयलेट आणि पब्लिक टॉयलेट आहे, जे CTPT असतात, त्याची जी स्वच्छता 2 टाईम होते का नाही, त्याच्यामध्ये योग्य ते स्वच्छता, योग्य ते पाणी, सगळ्या प्रकारची लाईट्स आहेत का नाही याची पाहणी 2दा होणार आहे। त्यात त्याचं अटेंडन्ससुद्धा कर्मचाऱ्याचं त्या ठिकाणी होणार आहे। जर अटेंडन्स आणि सदस्य स्वच्छता नसेल तर त्याचं वेतनाशी लिंकिंग होणार आहे। त्यामुळं जे आता नागरी शौचालय आहेत, सुलभ शौचालय, हे सर्व स्वच्छ राहतील आणि योग्य प्रकारचं मॉनिटरिंग त्या ठिकाणी ठेवणं शक्य होणार आहे।